काय बघितलं होतं आपण? जावास्क्रिप्ट काय, जावास्क्रिप्टला जावास्क्रिप्ट नेम का पडलं हे बघितलं होतं. ठीक आहे. जेईटी काय, एओटी काय, जावास्क्रिप्ट उप लँग्वेज आहे की नाही, जर उप नाही तर मग ती कोणती लँग्वेज आहे. मग आपण बघितलं होतं क्लायंट साईड, सर्व्हर साईड, डेटाबेस, ॲनिमेशन हे बघितलं होतं. त्यानंतर जावास्क्रिप्टची हिस्ट्री बघितली होती. सगळ्यात अगोदर जे ब्राउझर होतं मोझेक, त्यासाठी प्रेझेंटेशनसाठी लँग्वेज यूज केल्याची जीमेल, एसजीएमएल, क्लायंटसाठी यूज केल्याची ECMA स्क्रिप्ट. ओके. त्यानंतर 1990 मध्ये टिम बर्नर्स-ली यांनी HTML इंट्रोड्यूस केली होती, हे पण माहिती आहे. त्यानंतर मेन पॉईंट होता 1994 मध्ये नेटस्केप कम्युनिकेशन यांनी एक ब्राउझर डेव्हलप करण्याचं ठरवलं किंवा केलं. कोणतं? नेटस्केप कम्युनिकेटर. मग त्यासाठी प्रेझेंटेशनसाठी लँग्वेज होती HTML, क्लायंट साईडसाठी ECMA स्क्रिप्ट. यामुळे जो इश्यू येत होता तो इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी अपॉइंट केलं. कोणाला? ब्रेंडन एक यांना. आणि ब्रेंडन एक यांना अपॉइंट केल्यानंतर काय केलं त्यांनी? ते कोणत्या टीम मधील होते? SCERN म्हणजे कोणते? युरोपियन, जी काउन्सिल युरोपियन टीम आहे किंवा कम्युनिटी आहे त्यामधील. त्यांनी त्यानंतर लँग्वेज बनवली. कोणती? मोका लँग्वेज त्यांनी 10 दिवसामध्ये बनवली. आपण हे बघितलं होतं. म्हणजे जावास्क्रिप्टची स्टार्टिंग त्यांनी केली. ठीक आहे. त्यानंतर त्याचं नेम लाईव्ह स्क्रिप्ट झालं. लाईव्ह स्क्रिप्ट झाल्यानंतर ते ज्यावेळेस त्या लँग्वेजमध्ये भरपूर सारे चेंजेस झाले. भरपूर सारे चेंजेस झाल्यानंतर ते चेंजेस काय झाले? त्यांना हँडल करता येत नव्हते किंवा त्या नेटस्केप कम्युनिकेशन यांच्याकडे तेवढी एबिलिटी नव्हती की ते तेवढे चेंजेस किंवा बाकीचे काय असेल इश्यू ते हँडल करू शकतात. त्यामुळे त्यांनी काय केलं? अशी कोणतरी एक टीम बघितली, अशी कोणती एक ऑर्गनायझेशन बघितली की ती कशाला हँडल करू शकते? लाईव्ह स्क्रिप्टला. मग त्यांना माहित होतं की सन मायक्रोसिस्टम यांनी जावा लँग्वेज क्रिएट केली आहे किंवा त्या जावा लँग्वेजला हँडल करत आहे. त्यामुळे त्यांनी काय दिलंय? जावा किंवा लाईव्ह स्क्रिप्ट हा प्रोजेक्ट कोणाकडे दिला? सन मायक्रो सिस्टमकडे दिल्यानंतर मग त्यांनी सन मायक्रो सिस्टम यांनी त्याच लाईव्ह स्क्रिप्ट प्रोजेक्टचं नेम काय दिलं? जावा स्क्रिप्ट. यांच्यामध्ये जावा आणि जावा स्क्रिप्टमध्ये जावा आणि जावा स्क्रिप्टमध्ये टेक्निकली कोणतंही रिलेशन नाहीये. त्यांचं रिलेशन कोणतं आहे? त्यांचं रिलेशन फक्त एकच आहे. कोणतं? कंपनी रिलेशन आहे. लँग्वेज किंवा टेक्निकल कोणतंही रिलेशन नाही. एवढं लक्षात ठेवायचंय. एवढं आपण कालपर्यंत बघितलं होतं. ही हिस्ट्री आजच्या लेक्चरमध्ये पण, कारण की एक पॉइंट राहिलाय त्यामध्ये. काल टाइम झाला होता म्हणून आपण लेक्चर स्टॉप केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये पण अपलोड करतो म्हणजे आपल्याला पुढचा पॉइंट या ठिकाणून राईट करायला स्टार्ट करता येईल. ठीक आहे. त्यानंतर आता ज्यावेळेस 1994 मध्ये हे सगळं झालं, नेटस्केप कम्युनिकेटर हे ब्राउझर होतं. ते ब्राउझरचे स्वतःचे रूल्स, रेग्युलेशन, गाईडलाईन्स होत्या. या आजपर्यंत जेवढे ब्राउझर आहे त्यांना हँडल करावे लागतात किंवा यूज करावे लागतात. 2004 मध्ये किंवा 2004 नंतर नेटस्केप कम्युनिकेटर हे ब्राउझर स्टॉप करण्यात आलं. या ठिकाणी राईट करतो 2004 नेटस्केप स्टॉप इट्स ब्राउझर. इट्स ब्राउझर. मग आता काय झालं? नेटस्केपने 2004 मध्ये किंवा 4 नंतर नेटस्केप ब्राउझर काय केलंय? स्टॉप केलं. आता स्टॉप केल्यानंतर त्यांनी स्वतःचं जे ब्राउझर आहे ते स्टॉप केलं. बट त्यांचे स्टँडर्ड जे रूल आहे ते अजून पण सगळे ब्राउझरला यूज करावे लागतात. कारण की त्यांनी स्टँडर्ड एवढे मेंटेन किंवा हाय लेवलचे सेट करून ठेवले होते. ते सगळे सिक्युरिटी पर्पजसाठी प्रत्येक ब्राउझरला यूज करावे लागतात. बट त्यांनी 2004 नंतर काय केलं की त्यांना ते हँडल केलं जात नव्हतं. बाकीचे भरपूर सारे इश्यू होते. कारण की त्यावेळेस भरपूर सारे प्लॅटफॉर्म हे पेड असायचे. म्हणजे जर तुम्हाला काही एडिटिंग करायची असेल, काही करायचं असेल किंवा ब्राउझर यूज करायचं असेल तर त्या ठिकाणी पेमेंट पेड करावं लागायचं. बट 2004 नंतर प्रत्येक ब्राउझर हे आपल्याला फ्रीली यूज करता यायला लागलं. बाकीचे फ्रीचे भरपूर सारे ऍप्लिकेशन आले. बट मग जे नेटस्केप जे यूज केलं जायचं किंवा बाकीचे जे काही ऍप्लिकेशन यूज केले त्यासाठी पेमेंट पेड करावं लागायचं. पण 2004 नंतर भरपूर सारे ब्राउझर फ्रीली अवेलेबल झाले. मग त्यांनी काय केलं की त्यांचं स्वतःचं जे ब्राउझर आहे ते काय केलं? स्टॉप केलं. इव्हन फक्त ते स्टॉप नाही केलं. ते स्टॉप केल्यानंतर स्वतःचा जो प्रोजेक्ट होता जावा स्क्रिप्ट तो पण स्टॉप केला. काय केला? तो पण प्रोजेक्ट स्टॉप केला. आणि तो प्रोजेक्ट स्टॉप केल्यानंतर तो प्रोजेक्ट देण्यात आला नंतर नेक्स्ट जो प्रोजेक्ट होता ना जावा स्क्रिप्ट, म्हणजे कोणी सन मायक्रो सिस्टम कडे जो प्रोजेक्ट होता तो पण काढून घेण्यात आला आणि नंतर तो देण्यात आला ECMA
यांच्याकडे. म्हणजे आता जे ECMA आहे ते हँडल करतात कशाला? जावास्क्रिप्टला. म्हणजे जावास्क्रिप्ट भरपूर सारे ट्रान्सफर होत गेले आहे. प्रत्येक वेगवेगळ्या कम्युनिटीकडे, वेगवेगळ्या कंपनीजकडे, ऑर्गनायझेशनकडे. म्हणजे सन मायक्रो सिस्टमकडून कोणाकडे आले आता परत? ECMA यांच्याकडे. ECMA यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी परत त्याचं नेम चेंज केलं. जावास्क्रिप्ट काय केलं यांनी? यांनी तर स्टॉप केलं. नेटस्केपने सांगितलं, की "बाबांनो, आता आम्हाला तो ब्राउझर पण हँडल होत नाही किंवा बाकीचे काही इश्यू आहे, ते आम्ही हँडल करू शकत नाही." मग त्यांनी ब्राउझर पण स्टॉप केला आणि त्यांचा प्रोजेक्ट पण स्टॉप केला. मग तो प्रोजेक्ट कोणाकडे दिला होता? सन मायक्रो सिस्टमकडे. मग तो सन मायक्रो सिस्टमकडून कोणाकडे गेला? ECMA यांच्याकडे. मग ECMA यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी त्या प्रोजेक्टचं नेम, जो प्रोजेक्ट होता ना, त्याच प्रोजेक्टचं नेम देण्यात आलं ES4 किंवा ECMA स्क्रिप्ट असं त्या प्रोजेक्टचं काय करण्यात आलं? नेम देण्यात आलं. मग आता हे नेम दिल्यामुळे काय झालं? कारण की प्रत्येक टेक्नॉलॉजीला काय वाटेल किंवा प्रत्येक ऑर्गनायझेशनला किंवा प्रत्येक जी कंपनी आहे त्याला काय वाटेल? जो प्रोजेक्ट आहे तो आपल्या नावाने चालला पाहिजे किंवा आपल्या कंपनीच्या नेमने चालला पाहिजे. जावाकडे गेल्यानंतर त्यांनी काय नेम दिलं? जावास्क्रिप्ट दिलं. तसंच ECMA यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय दिलं? ECMA स्क्रिप्ट. म्हणजे जावास्क्रिप्ट आणि ECMA स्क्रिप्ट हे दोन्ही एकच आहे. दोन्हीचा मीनिंग काय? एकच आहे. म्हणजे तुम्ही ECMA स्क्रिप्ट बोलला तरी तेच आहे आणि जावास्क्रिप्ट बोलला तरी आहे. बट काही ठिकाणी काय केलं जातं माहिती आहे? ज्यावेळेस तुम्ही न्यू टेक्नॉलॉजी शिकायला स्टार्ट करता, मग काहींचं कन्फ्युजन असतं. मग ते काय म्हणतात, "मला जावास्क्रिप्ट झाल्यानंतर ECMA स्क्रिप्ट पण करायची आहे." जावास्क्रिप्ट आणि ECMA स्क्रिप्ट दोन्ही वेगळे नाहीये. म्हणजे ECMA स्क्रिप्ट, ECMA स्क्रिप्ट इक्वल टू जावास्क्रिप्ट. दोन्हीचा मीनिंग काय? एकच आहे. ECMA स्क्रिप्ट बोललं तरी तेच आहे आणि जावास्क्रिप्ट बोललं तरी तेच आहे. दोन्ही काय? एकच आहे. दोन्हीमध्ये कन्फ्युजन करायचं नाहीये. ECMA स्क्रिप्ट म्हणजे जावास्क्रिप्ट आणि जावास्क्रिप्ट म्हणजे ECMA स्क्रिप्ट. बट आता काही स्टुडंट काय करतात, की मला जावास्क्रिप्ट झाल्यानंतर ECMA स्क्रिप्ट करायचंय किंवा ECMA स्क्रिप्ट झाल्यानंतर मला जावास्क्रिप्ट करायचंय. अशी भरपूर जणांची कन्फ्युजन असतात. ते कन्फ्युजन करायचे नाहीये. ठीक आहे? मग आता ECMA स्क्रिप्टकडे गेल्यानंतर त्यांनी त्याला नेम देण्यास स्टार्ट केलं. ECMA स्क्रिप्टकडे गेल्यानंतर त्यांनी फर्स्ट नेम देण्यात आलं. 2004 मध्ये होतं. तर सगळ्यात अगोदर नेम देण्यात आलं ES4 जावा किंवा ECMA स्क्रिप्टला काय नेम देण्यात आलं? ES4. त्यानंतर ES4, ES5, ES6, ES7, ES8 असे त्याचे नेम देण्यात आले. बट सध्या जे करंट मार्केटमध्ये आहे किंवा करंट जे व्हर्जन आहे ते आहे ES25. This is the first and this is the latest. ES2025. हे काय? फर्स्ट व्हर्जन आहे आणि हे आहे लेटेस्ट. मग आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय? जे फर्स्ट व्हर्जन होतं त्याला नेम काय दिलं त्यांनी? ES4 आणि आता जे करंट व्हर्जन आहे त्याचं नेम काय? ES25. मग त्यांनी फक्त काय केलं? शॉर्ट फॉर्म केला. जे ECMA होतं त्यालाच फक्त काय केलं त्यांनी? ES असं कन्व्हर्जन केलं. ES4, ES5, ES6, ES7 असं त्यांनी राईट करायला स्टार्ट केलं. म्हणजे त्याचा मीनिंग काय होतो? ES4 जर असेल तर त्यालाच बोललं जातं ECMA4 किंवा ES25 असेल तर त्यालाच बोललं जातं ECMA स्क्रिप्ट 25. मग आता एवढं मोठं म्हणणं खूप अवघड जातं ना. ECMA स्क्रिप्ट यस किंवा 4 ECMA स्क्रिप्ट 2025 म्हणजे त्यांनी काय केलं? ECMAचा E राईट केला आणि स्क्रिप्टचा ES राईट केला. ES4, ES5, ES6, ES7 आणि हे जे रिलीज झालं, हे झालं जून 2025 ला काय झालं? हे व्हर्जन रिलीज झालं. या अगोदर जे व्हर्जन होतं ते होतं ES
2024 ते रिलीज केलं होतं जून 2024. आता जे लेटेस्ट मार्केटमध्ये आहे ते आहे 2025. कोणतं? इयर्स 2025. हा, मग आता आपल्याला शिकायचंय कोणतं? हा पण एक मोठा खूप इश्यू आहे किंवा डाऊट असू शकतो प्रत्येकाला, की शिकायचंय कोणतं आपल्याला. कारण की मार्केटमध्ये तर आता कोणतं आलंय? इयर्स 2025 आलंय. मग आपण शिकणार कोणतं? हा सगळ्यांना डाऊट असू शकतो. तर आपण शिकणार आहोत ES6, ES7. हां, आता परत काहींना डाऊट पडेल, की बाबा मार्केटमध्ये चाललंय कोणतं? ES 25. मग आपण शिकतोय का ES6, ES7 असं का शिकतोय? तर जे इंडस्ट्री लेव्हलला आहे, ज्या इंडस्ट्री आहात ना, प्रत्येकजण इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करतं. हां, इंडस्ट्री लेव्हलला जे यूज केलं जातं, इंडस्ट्री लेव्हलला हायेस्ट जे प्रोजेक्ट समजा मार्केटमध्ये खूप मोठ्या कंपन्या आहेत किंवा ज्या हाय लेव्हलचे जे ऑर्गनायझेशन बोलले जातात, त्या ठिकाणी यूज केलं जातं ES6, ES7 आणि लाईव्ह खूपच पुढे गेलात तर ES8 हे काय केलं जातं? यूज केलं जातं सध्या. हां, मग आता जसं जावा आहे. जावाचं पण 24-25 असे व्हर्जन आहे. हां, बट आपण शिकताना काय शिकतो? जावा 7 शिकतो आणि त्यानंतर स्टँडर्ड मेंटेन करणारे कन्सेप्ट ॲड झाले. कशामध्ये? ES 2025 मध्ये. इव्हन त्या कन्सेप्टची, त्या टॉपिकची ऑर्गनायझेशनला सुद्धा गरज नाहीये सध्या तरी. एवढ्या हाय लेव्हलच्या टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी काय झाल्या किंवा कन्सेप्ट किंवा मेथड्स ॲड झाल्या आहे ES 2025 मध्ये. हां, मग आता एवढ्या हाय लेव्हलच्या कन्सेप्ट जर त्या ठिकाणी ॲड झाल्या, इव्हन ऑर्गनायझेशन पण सध्या यूज करत नाही. म्हणजे असं नाही त्याचा मीनिंग होत, की ऑर्गनायझेशन त्याला यूज करणार नाही. ऑर्गनायझेशन त्याला यूज करणार, बट अजून काही दिवसांनी. काही मंथ लागतील, काही इयर्स लागतील. त्यानंतर त्याला यूज करायला स्टार्ट करतील. कारण की एखादी कन्सेप्ट, एखादी टेक्निक आल्यानंतर ते डेव्हलपरला शिकणं पण गरजेचं आहे. हां, मग प्रत्येक प्रोजेक्ट जे आता अगोदरचे किंवा आत्ताचे जे प्रोजेक्ट आहेत सध्या, ते यामध्ये बनवले जातात. ES6, ES7, ES8. ज्यावेळेस आपण सिलेबस राईट केला होता. जावास्क्रिप्ट, HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप आणि जावास्क्रिप्ट नंतर राईट केलं होतं, की आपल्याला ES6, ES7 हे आपल्याला असं शिकायचं आहे. त्याचा मीनिंग हा होता. ठीक आहे. मग आता त्यानंतर पुढचा जो पॉइंट येतो, जावास्क्रिप्ट प्रत्येक ठिकाणी यूज केली जाते. हे तर बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये. क्लायंट साइडला, सर्व्हर साइडला. हां, मग आपल्याला पुढचं जे टॉपिक बघायचं आहे. हां, हे होतं कशाची? जावास्क्रिप्टची हिस्ट्री. हां, त्याला जावास्क्रिप्ट आता एक प्रत्येक जावास्क्रिप्ट म्हणतात, बट त्याचं ॲक्चुअल नेम जावास्क्रिप्ट विथ HTML आणि यालाच काय बोललं जातं? क्लायंट साइड. कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण क्लायंट साइड कशाला म्हणजे क्लायंट साइडमध्ये काय येतं, सर्व्हर साइडमध्ये काय येतं, ॲनिमेशनमध्ये काय येतं, डेटाबेसमध्ये काय येतं, हे बघितलं होतं काल? सेम. आता जावास्क्रिप्ट विथ HTML म्हणजे हे कोणता टॉपिक आहे? क्लायंट साइड. हां, मग याला क्लायंट साइडमध्ये जावास्क्रिप्टला कसं यूज केलं जातं, हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचंय. आता जावास्क्रिप्ट काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. या ठिकाणी राईट केलं होतं. जावास्क्रिप्ट स्टार्टिंग केली त्यावेळेस. जावास्क्रिप्ट इज अ लाईट वेट आणि त्यानंतर जिट कंपाइल्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. हे बघितलं तर मग जावास्क्रिप्ट काय? लाईट वेट आहे. हे तर सगळ्यांना माहीत आहे. मग आता जावास्क्रिप्ट यूज कुठे करायची आपल्याला सध्या? या ठिकाणी. सध्या बोलतोय. कुठे यूज करायची? क्लायंट साइड. आपण सध्या विचार कोणता करणार फक्त? क्लायंट साइडचा. काल जरी राईट करताना आपण एवढं राईट केलं होतं. काय? क्लायंट साइड, सर्व्हर साइड. राईट केली जस्ट 1 मिनिट. त्या ठिकाणी क्लायंट साइड, सर्व्हर साइड, डेटाबेस, ॲनिमेशन एवढ्या सगळ्यासाठी जावास्क्रिप्ट यूज केलं जाते. बट आपण आज फक्त विचार कशाचा करणार? क्लायंट साइडचा. मग क्लायंट साइडमध्ये त्याला कसं यूज केलं जातं हे आपल्याला आज बघायचंय. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट राईट करूया. जावास्क्रिप्ट इज यूज्ड टू क्लायंट साइड. हां, मग आज असं म्हणणार नाही मी किंवा आज असं राईट नाही करणार, की जावास्क्रिप्ट इज यूज्ड टू क्लायंट साइड, सर्व्हर साइड, डेटाबेस एंड ॲनिमेशन असं राईट करणार नाही. कारण की आपण विचार कशाचा करतोय फक्त आज? क्लायंट साइडचा. मग क्लायंट साइडचा विचार करतोय, तर मग नोटमध्ये राईट करताना फक्त क्लायंट साइड रिलेटेडच राईट करूया. जावास्क्रिप्ट इज यूज्ड टू क्लायंट साइड.
मग आता या ठिकाणी काय राईट केलं, जावा स्क्रिप्ट यूज टू क्लायंट साइड इन ऑर्डर रिड्यूस बर्डन ऑन सर्व्हर, इन ऑर्डर टू रिड्यूस बर्डन ऑन सर्व्हर. फर्स्ट पॉइंट सगळ्यांना आता कळाला असेल. फर्स्ट म्हणजे हाफ फाईन, फर्स्ट मधील पण हाफ काय, जावा स्क्रिप्ट इज यूज टू क्लायंट साइड. हा म्हणजे जावा स्क्रिप्ट क्लायंट साइड साठी यूज केली जाते. हा बट आज सगळ्यांना इश्यू कुठे आला असेल, इन ऑर्डर टू रिड्यूस बर्डन ऑन सर्व्हर. बर्डन ऑन सर्व्हर किंवा रिड्यूस बर्डन ऑन सर्व्हरचा मिनिंग होतोय तरी काय, हे माहित असणं गरजेचं आहे. की जे बर्डन ऑन सर्व्हरवर जे बर्डन येतं किंवा जो प्रेशर येतो, बर्डन थोडं प्रोफेशनल मध्ये ऍड केलंय, जो बर्डन येते किंवा जो प्रेशर येतोय सर्व्हरवर, तो हँडल करण्यासाठी जावा स्क्रिप्टचा यूज केला जातो. मग आता बर्डन ऑन सर्व्हर किंवा सर्व्हरवर बर्डन कसं येतं हे माहित असणं पण गरजेचं आहे. आणि जावा स्क्रिप्टचा यूज करून ते आपण जे येणारं बर्डन आहे ते इझिली हँडल करू शकतो. मग सगळ्यात अगोदर बर्डन येतंय कसं हे बघूया. मग त्यासाठी आपल्याला काय लागेल, डायरेक्ट ओरली तर कळणार नाही. असं ओरली मी कितीही सांगितलं की बाबांनो, एक क्लायंट असतो किंवा क्लायंट साइड असते, सर्व्हर साइड असते, त्यानंतर मिडलवेअर असते, वेब सर्व्हर असतं किंवा डेटाबेस असतो, डेटाबेसमध्ये काहीतरी डेटा असतो, असं ओरली मी कितीही बोललो तर ते इझिली कळणार नाही. मग त्यासाठी आपण काय करूया, डायग्राम काढूया. आता डायग्राम असणार आहे एका प्रोजेक्टची. प्रोजेक्टमध्ये भरपूर सारे कन्सेप्ट येतात, बट त्यामधील पण काही कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. सगळाच प्रोजेक्टमध्ये काय किंवा प्रोजेक्टमध्ये काय काय येते सगळंच नाही बघणार. हा मग प्रोजेक्टमध्ये काय असणार आहे, जर प्रोजेक्ट आला त्यामध्ये जर काही आलं म्हणजे इन्फॉर्मेशन, प्रोजेक्ट आला म्हणजे त्यामध्ये इन्फॉर्मेशन येणार, आणि इन्फॉर्मेशन आली म्हणजे ती कुठेतरी स्टोअर करावी लागणार, आणि जर स्टोअर करायची म्हणजे आपल्याकडे काय पाहिजे, डेटाबेस पाहिजे. मग आता सगळ्यात अगोदर या ठिकाणी एक डेटाबेस क्रिएट करूया. हा आपला असणार आहे डेटाबेस. याला नेम देऊया डेटाबेस. आपला डेटाबेस. जर डेटाबेस आहे, डेटाबेसमध्ये भरपूर सारी इन्फॉर्मेशन येऊ शकते. फॉर एक्झाम्पल एखादा नेम येईल, एज असेल, ईमेल असेल, अशा भरपूर सारी इन्फॉर्मेशन येईल. मग या ठिकाणी राईट करूया फॉर एक्झाम्पल डेटाबेसमध्ये नेम येणार आहे युजरचं. हा त्यानंतर काय अजून काय येतं, फॉर एक्झाम्पल एज, त्यानंतर ऍड्रेस, या गोष्टी अजून भरपूर सारी जेवढी युजरची इन्फॉर्मेशन असेल तेवढी सगळी इन्फॉर्मेशन कशामध्ये येणार आहे, डेटाबेसमध्ये. आणि जर नेम आहे, मग नेम आपण कशामध्ये स्टोअर करतो, हा सगळा थोडा डेटाबेसचा पार्ट आहे. मग नेम कशामध्ये स्टोअर करतो आपण, स्ट्रिंग मध्ये. नेम स्ट्रिंग मध्ये. जे एज आहे, एज कशामध्ये स्टोअर करणार, इंटिजर मध्ये. त्यानंतर जो ऍड्रेस आहे, तो ऍड्रेस पण कुठे स्टोअर करणार, ऍड्रेस स्ट्रिंग मध्ये. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आपण फोकस नाही करत आहे. म्हणजे नेमसाठी व्हॅलिडेशन काय असतात, एज साठी, ऍड्रेस साठी प्रत्येक छोटी गोष्ट नाही, बट नेमसाठी सिंपल स्ट्रिंग, एज साठी इंटिजर. इंटिजर किंवा तुम्ही एखादा नंबर पण होऊ शकता, नंबर मध्ये स्टोअर केला तर. इंटिजर पण सोडा, फॉर एक्झाम्पल फक्त नंबर कशामध्ये असतो ते आपण राईट करतोय, नंबर मध्ये किंवा या ठिकाणी स्ट्रिंग.
एवढं तर सगळ्यांना बेसिक गोष्ट सगळ्यांना माहित आहे की नेम असेल तर स्ट्रिंगमध्ये, एज असेल तर एखादा नंबर आहे, ऍड्रेस आहे मीन्स स्ट्रिंग आहे. जर एवढं सगळं येत आहे तर मग त्या ठिकाणी काय असणार आहे, एक सर्व्हर साइड पण असणार आहे. सर्व्हर साइड, त्यानंतर सेकंड जे आहे वेब सर्व्हर, त्यानंतर येणार यांचं जे कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन करण्यासाठी या ठिकाणी असणार आहे मिडलवेअर, आणि हे सगळं शो करण्यासाठी तुमच्याकडे पाहिजे क्लायंट साइड. यांना अगोदर नेम देऊन घेऊया. हे आहे वेब सर्व्हर, हे आहे मिडलवेअर, मिडलवेअर, आणि हे असणार आहे आपलं सर्व्हर साइड. ओके, आणि आपल्या सर्व्हर साइड मध्ये असणार आहे ऍप्लिकेशन. तुम्ही त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये API असं पण म्हणू शकता. ओके, आता API या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. मग या ठिकाणी आपण पॉइंट मध्ये राईट करताना काय राईट केलं होतं बघा बघून, की रिड्यूस बर्डन ऑन सर्व्हर. जे सर्व्हरवर जे बर्डन येते ते बर्डन रिड्यूस करण्यासाठी काय यूज केलं जातं, जावास्क्रिप्ट. आता या ठिकाणी तुमची क्लायंट साइड आहे. क्लायंट साइड म्हणजे काय असणार या ठिकाणी, ब्राउझर. क्लायंट साइड मीन्स ब्राउझर. जर तुम्ही एखाद्या ब्राउझरला गेला, एखादा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन केला, म्हणजे या ठिकाणी ब्राउझरला तुमच्या काय असणार आहे, एक फॉर्म असेल, युजर फॉर्म किंवा असंही म्हणू शकता. ठीक आहे, मग युजर फॉर्म आहे किंवा युजर ऍप्लिकेशन आहे. हा फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन असते. फॉर एक्झाम्पल युजरची इन्फॉर्मेशन कोणती कोणती असणार आहे, त्या ठिकाणी नेम असेल, डेटाबेस मध्ये जेवढं स्टोअर केलंय तेवढं आपण या ठिकाणी राईट करूया. काय काय असणार आहे, नेम असणार आहे, त्यानंतर काय असणार आहे, एज, त्यानंतर काय घेतलंय, ऍड्रेस, हे असणार आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला असा फॉर्म येतो की बाबा नेम एंटर करा, एज एंटर करा आणि ऍड्रेस एंटर करा. मग मी नेम मध्ये करेक्ट नेम एंटर करतोय, जे काय असेल नेम ते करेक्ट एंटर करणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी नेम व्हॅलिड एंटर करतोय. कसं व्हॅलिड, म्हणजे स्ट्रिंग मध्ये नेम काय स्ट्रिंग मध्ये एंटर करतोय. जे एज आहे, जे एज आहे ना, ते फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, एज पण मी कशामध्ये एंटर करतोय, स्ट्रिंग मध्ये, किंवा इनव्हॅलिड असं एंटर करतोय. इनव्हॅलिड, इनव्हॅलिड एंटर करतोय. आणि ऍड्रेस जे आहे, जो ऍड्रेस आहे ना, जो ऍड्रेस आहे तो पण स्ट्रिंग मध्ये एंटर करतो. म्हणजे स्ट्रिंग मध्ये जर एंटर करतोय तर काही इश्यू येणार नाही. इश्यू कुठे येणार आहे आपला, एजला. हा, मग आता या ठिकाणी जर फक्त विदाउट जावा स्क्रिप्ट जर तुम्ही हे बघताय, तर मग आता जावा स्क्रिप्ट मध्ये काय होणार,
आता एवढं तर क्रिएट केलंय. एवढं क्रिएट केल्यानंतर आपला कंटेंट इथे राईट केल्यानंतर कुठे जावं लागणार आहे? डेटाबेसमध्ये स्टोअर करण्यासाठी. मग जर आपल्याकडे या ठिकाणी जावास्क्रिप्ट प्रेझेंट नसेल, काय नसेल? जर जावास्क्रिप्ट प्रेझेंट नसेल, तर मग या ठिकाणी इश्यू काय होतो तो बघा. मग या ठिकाणी डेटा एंटर केला जातो. हे व्हॅलिडेशन या ठिकाणी चेक न करता ते व्हॅलिडेशन किंवा जे डेटा आहे तो पास केला जातो वेब सर्व्हरकडे. मग वेब सर्व्हर तो डेटा पास करतो मिडलवेअरकडे आणि मिडलवेअर तो डेटा पास करते कोणाकडे? सर्व्हर साइडकडे म्हणजे एपीआय कडे आपला. आणि एपीआय कडे पास केल्यानंतर तो डेटा जातो कोणाकडे? आपल्या डेटाबेसमध्ये. आणि तो डेटा आपल्या डेटाबेसमध्ये गेल्यानंतर मग नेम चेक करणार, नेमचे व्हॅलिडेशन, त्यानंतर एजचं व्हॅलिडेशन चेक करणार. मग या ठिकाणी एजचे व्हॅलिडेशन चेक केल्यानंतर मग या ठिकाणी कळतंय की या एज जे एंटर केलंय ते कसं केलंय? इनव्हॅलिड एंटर केलंय. मग जर एज इनव्हॅलिड एंटर केलेलं असेल तर मग या ठिकाणी डेटाबेस आपल्याला एक एरर शो करणार. काय करणार? एरर जनरेट करणार आणि जनरेट केलेलं एरर आणि तो सगळा डेटा कोणाला पास करणार परत? ॲप्लिकेशन मीन्स सर्व्हर साइडकडे. सर्व्हर साइड मग विचारणार, की "बाबा का झालं? तो डेटा माझ्याकडे तू रिटर्न का पास केला?" मग त्याला पण सांगावं लागेल, की "बाबा असा-असा इश्यू होता." मग तोच इश्यू परत तू कोणाकडे पास करणार? मिडलवेअरकडे. मग मिडलवेअर परत विचारणार कोणाला? सर्व्हर साइडला, की "बाबा डेटा का रिटर्न पास केला?" मग ते सांगणार, की "बाबा डेटामध्ये असा इश्यू होता किंवा असं एरर होतं." मग तो मिडलवेअर परत पास कोणाकडे करणार? वेब सर्व्हरकडे. मग वेब सर्व्हर परत मिडलवेअरला विचारणार, की "बाबा काय इश्यू झाला?" मग तो डेटा मी आत्ताच पास केला होता, तुम्हाला रिटर्न का केला? मग तो परत सांगणार, की "बाबा डेटामध्ये असा-असा इश्यू होता." त्यानंतर मग वेब सर्व्हर तो डेटा परत कोणाकडे पास करणार? क्लायंट साइडकडे म्हणजे आपल्या ब्राउझरकडे. मग आपल्या ब्राउझरकडे आल्यानंतर मग आपल्याला एरर शो होणार, की "बाबांनो, एज इज इनव्हॅलिड." दिसतं ना आपल्याला किती सोपं दिसतं? फॉर एक्झाम्पल एजच्या जागेवर जर मी फॉर एक्झाम्पल स्वतःचा नेम एंटर करतोय. मग ते इनव्हॅलिड डेटा आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी लगेच एरर शो केलं जातं. बट ती सगळी प्रोसेस, जी प्रोसेस आहे ना, त्या प्रोसेसला एवढ्या सगळ्या पार्टमधून जावं लागतं. हा जो पार्ट आहे ना, एवढ्या सगळ्या पार्टमधून जावं लागतं. मग त्याला वेब सर्व्हरकडे, मिडलवेअरकडे, सर्व्हर साइडकडे, परत डेटाबेसकडे. डेटाबेसकडून परत रिटर्न सर्व्हर साइड, परत मिडलवेअर, परत वेब सर्व्हर, परत क्लायंट साइड. म्हणजे काय? या ठिकाणी होतंय काय बघा, नोट्समध्ये आपण एक पॉइंट राईट केला. काय? बर्डन ऑन सर्व्हर. जर एवढी प्रोसेस चालते, तर सर्व्हरवर काय येणार आहे? बर्डन येणार आहे. हां, म्हणजे गरज नसताना एवढी प्रोसेस करावी लागते. म्हणजे सर्व्हरवर बर्डन येणार आहे, म्हणजे प्रेशर येणार आहे. म्हणजे गरज नसताना एवढ्या पास कराव्या लागतं. जर ते एरर या ठिकाणीच जर चेक झालं, जे एरर आहे, मग आता या ठिकाणी डेटा एंटर केलाय ना, ते जर एरर या ठिकाणी चेक झालं, तर मग या ठिकाणी वेब सर्व्हरकडे, मिडलवेअरकडे, परत सर्व्हर साइडकडे पास करण्याची गरज नाहीये. मग या ठिकाणी जर आपण जावास्क्रिप्टचा यूज केला, कशाचा? जावास्क्रिप्ट आहे आपल्याकडे. या ठिकाणी जर जावास्क्रिप्टचा यूज केला, जावास्क्रिप्ट या ठिकाणी आपण जावास्क्रिप्टचा ब्राउझरला जर यूज केला, यूज केल्यानंतर जावास्क्रिप्ट व्हॅलिडेशन या ठिकाणी चेक करते. आणि जर व्हॅलिडेशन इनकरेक्ट असेल, तर या ठिकाणी लगेच एरर शो केलं जातं. कोणाला? आपल्या क्लायंट साइडला. आणि क्लायंट साइडला एरर शो केल्यानंतर एरर त्या ठिकाणीच प्रेझेंट असतं आपल्याकडे आणि जो काही क्लायंट आहे किंवा जो काही युजर आहे त्याला एरर शो केलं जातं, "बाबा तुझं एज काय? इनव्हॅलिड आहे." आणि जर ज्यावेळेस डेटा किंवा जो काही कंटेंट आहे पूर्ण व्हॅलिड झाल्यानंतर मग तो कंटेंट कोणाकडे पाठवला जातो? मग आता हा कंटेंट कन्सिडर करा, की व्हॅलिड आहे. कसा आहे? व्हॅलिड आहे. मग आता व्हॅलिड झाल्यानंतर कोणाकडे पाठवला जातो? वेब सर्व्हरकडे. मग नंतर मिडलवेअरकडे, नंतर सर्व्हर साइडकडे, नंतर डेटाबेसकडे आणि डेटाबेस काय करणार? त्याला स्टोअर करून घेणार. परत डेटाबेसकडून सर्व्हर साइडकडे, परत मिडलवेअरकडे, परत वेब सर्व्हरकडे आणि परत क्लायंटकडे पाठवण्याची गरज नाहीये. का? की आपण या ठिकाणी जावास्क्रिप्टचा ज्यावेळेस यूज करतो, जावास्क्रिप्ट त्या ठिकाणीच काय करते? जे काही व्हॅलिडेशन आहे त्या ठिकाणी चेक करते आणि त्या ठिकाणी जे काही मेसेज असेल तो शो करतो. म्हणजे जर जावास्क्रिप्टचा यूज केला तर बाकीचे जे सर्व्हर आहे त्यांच्यावर बर्डन येत नाही आणि तोच पॉइंट आपण या ठिकाणी राईट केलाय. या ठिकाणी बघा बर्डन ऑन सर्व्हर म्हणजे हे जे 2 वर्ड आहे बर्डन आणि ऑन सर्व्हर. सर्व्हर तर माहीत आहे. बर्डन हा एक वर्ड एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला एवढी डायग्राम काढावी लागली. मग आता जे एक्सप्लेन केलंय तेच या ठिकाणी राईट करूया. JavaScript can reduce burden on server. हां, JavaScript काय करते?
जे बर्डन आहे सर्व्हरवर जे बर्डन येतंय ना, ते काय करते? रिड्यूस करते किंवा कमी करते. हां, म्हणजे या ठिकाणी आता डायरेक्ट स्टॉप करते का? नाही. म्हणजे हा मेसेज इकडे कधी येतच नाही का डेटाबेसला? येतोय ना? म्हणजे या मेसेजला इथून इथे जावं लागतं ज्यावेळेस व्हॅलिड असेल, इथून इथे, इथून परत सर्व्हर साइडकडे आणि इथून परत डेटाबेसकडे म्हणजे जावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी जर तुमचा प्रोजेक्ट येतोय म्हणजे ॲप्लिकेशन येतंय, तर या सगळ्या फेजेसमधून जावं लागतं. बट जर जावास्क्रिप्टचा यूज त्या ठिकाणी नसेल, तर या ठिकाणी भरपूर सारी प्रोसेस बघावी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, की नेम इनकरेक्ट आहे. बाबा परत इथपर्यंत गेला. हां, इथून परत परत मागे यावं लागेल त्याला. परत इथपर्यंत करेक्ट झालं. त्यानंतर अजून पुढे काहीतरी फील्ड आहे. फॉर एक्झाम्पल ईमेल आहे. ईमेल इनव्हॅलिड झाला, परत एवढ्या प्रोसेसमधून जायचं, परत मागे यायचं. फॉर एक्झाम्पल परत नंबर इनव्हॅलिड झाला, परत एवढ्या प्रोसेसमधून जायचं, परत मागे यायचं. हां, हे जे बर्डन आहे, हे कोणी कमी केलं? जावास्क्रिप्टने. म्हणजे त्या ठिकाणी काय आपण वर्ड यूज केला? रिड्यूस. जे बर्डन आहे ना, ते रिड्यूस केलं आणि ते रिड्यूस कशाने केलं? या ठिकाणी राईट करतो. बाय हँडलिंग व्हॅलिडेशन क्लायंट साइड. By handling validation client side. Validation on client side. Okay, आणि त्यानंतर by handling interaction client side. आता व्हॅलिडेशन मीन्स वेगळं काही नाही. जे आपण हे व्हॅलिडेशन या ठिकाणी चेक करावे लागायचे डेटाबेसला, ते व्हॅलिडेशन जावास्क्रिप्टने कुठे चेक केले? क्लायंट साइडलाच. म्हणजे क्लायंट साइडला ते व्हॅलिडेशन चेक केल्यामुळे जे बर्डन आहे ते काय झालंय? कमी झालंय. मग आता व्हॅलिडेशन जे क्लायंट साइडला चेक केले जायचे, त्याने बर्डन काय झालं आपलं? कमी झालं. आता इंटरॅक्शन म्हणजे काय? काय बोलतोय? इंटरॅक्शन म्हणजे काय? आता जे इंटरॅक्शन आहे, फॉर एक्झाम्पल एक पॉइंट तर कळाला सगळ्यांना. कोणता? हां, कोणता? हँडलिंग व्हॅलिडेशन क्लायंट साइड. म्हणजे जे व्हॅलिडेशन आहे ना, ते क्लायंट साइडला चेक करायचे किंवा हँडल करायचे. म्हणजे या ठिकाणी ही क्लायंट साइड आहे. या ठिकाणी चेक करायचे. याला पुढे जाऊन द्यायचं नाही. आता इंटरॅक्शन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, की आता तुम्ही बस, ट्रॅव्हल्स, एरोप्लेन असे भरपूर सारे तिकीट बुक केले असतील किंवा कोणाचे बुक करताना बघितले असतील. त्या ठिकाणी काय असायचं? अगोदर एक फॉर्म दिला म्हणजे फॉर एक्झाम्पल जी इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप केली जायची. इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तुमचा डेटा जनरेट केला जायचा आणि डेटा जनरेट केल्यानंतर त्या ठिकाणी प्रिंटचा एक ऑप्शन यायचा. कुठे? प्रिंटचा ऑप्शन कुठे येतो? डेटाबेसला येतो, की क्लायंट साइडला? क्लायंट साइड मीन्स ब्राउझरला. प्रिंटचं ऑप्शन ब्राउझरलाच येतं ना? म्हणजे या ठिकाणी आपण एक प्रिंटचा ऑप्शन क्रिएट करूया. या ठिकाणी राईट करूया प्रिंटर. आणि जे प्रिंटर आहे ना, ते प्रिंटर अगोदर काय असायचं, की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एखादं तिकीट आहे, ते जनरेट केलं जायचं. कुठे? ब्राउझरला. ब्राउझरला जनरेट केल्यानंतर ते तिकीटची जी इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन पास केली जायची वेब सर्व्हरकडे. वेब सर्व्हरकडून परत आपल्या मिडलवेअरकडे. मिडलवेअरकडून सर्व्हर साइडकडे. सर्व्हर साइडकडून डेटाबेसकडे. म्हणजे जो काही तिकीटचा जो काही डेटा आहे, तो कुठे पास केला जायचा? डेटाबेसकडे. आणि नंतर डेटाबेसकडे पास केला जायचा आणि डेटाबेसला स्टोअर केला जायचा. आणि ज्यावेळेस आता फॉर एक्झाम्पल तुमचं तिकीट जनरेट झालंय आणि तुम्हाला काय करायचंय? डेटा फिलअप झाला. म्हणजे तुम्ही कोणत्या लोकेशनपासून कोणत्या लोकेशनपर्यंत ट्रॅव्हल करणार आहे. तुमचा डेटा जनरेट झालाय आणि तिकीट पण जनरेट झालंय आणि डेटाबेसला काय झालंय? स्टोअर झालंय. आणि त्यानंतर एखादा युजर म्हणाला, की काय मला माझा जो तिकीट जनरेट झालंय त्याचं मला हार्ड कॉपी पाहिजे म्हणजे प्रिंट पाहिजे. मग त्यावेळेस काय करणार? जो क्लायंट आहे, तो क्लायंट कुठे चेक करणार? आपला जो प्रिंटर आहे ना, मग तो प्रिंटरवर क्लिक करणार. म्हणजे या ठिकाणी क्लायंट कुठे क्लिक करणार? प्रिंटरवर आहे. आणि प्रिंटरवर क्लिक केल्यानंतर क्लायंटने मग काय होणार? परत रिक्वेस्ट सेंड केली जाणार. कोणाकडे? इथून जी रिक्वेस्ट आहे कोणाकडे सेंड केल्यानं क्लायंट साइडकडून वेब सर्व्हरकडे, वेब सर्व्हर मिडलवेअरकडे, मिडलवेअर परत सर्व्हर साइडकडे आणि सर्व्हर साइडकडे परत डेटाबेसकडे आणि डेटाबेसमध्ये परत चेक केलं जाणार.
डेटाबेसमध्ये असं थोडंच आहे फक्त तुमचं तिकीट आहे. लाखो जणांची तिकीट असतील, मग तुमचं कोणतं तिकीट आहे ते चेक केलं जाणार आणि तुमचं तिकीट त्या ठिकाणी भेटल्यानंतर तो तिकीट परत या ठिकाणून जो डेटा वेब सर्व्हर साइडला पास केला जाणार. तो डेटा सर्व्हर साइडला पास केला. सर्व्हर साइड मिडलवेअरला. मिडलवेअर परत कुणाला? वेब सर्व्हरला. वेब सर्व्हर परत कुणाला पास करणार? आपल्या क्लायंट साइडला आणि क्लायंट साइड तो डेटा कोणाला देणार? आपल्या प्रिंटरला आणि डेटा प्रिंट करणार. म्हणजे या ठिकाणी काय व्हायचं? भरपूर सारे इंटरॅक्शन करायला लागायचे आणि ते इंटरॅक्शन जावास्क्रिप्टने काय केले? कमी केले किंवा रिड्यूस केले आहे. रिड्यूस कसे केले? फॉर एक्झाम्पल जर तिकीट या ठिकाणी जनरेट होतंय, तिकीट या ठिकाणी जनरेट होतंय ना, मग त्यावेळेस डेटाबेसकडे स्टोअर झालंय. ओके. डेटाबेसकडून परत घ्यायचं नाही. या ठिकाणी तिकीट जनरेट झालंय ना, मग जावास्क्रिप्टचा यूज करून कशाचा? जावास्क्रिप्टचा यूज करायचा आणि डायरेक्ट काय करायचं? ही जावास्क्रिप्ट काय करणार? ही जी जावास्क्रिप्ट आहे ना, हे डायरेक्ट अटॅच केलं जाणार. कशाला? आपलं जे प्रिंटर आहे त्याला आणि प्रिंटर थ्रू इथलचा जो डेटा आहे, म्हणजे जो डेटा इथे जनरेट झालाय, तो डेटा इथून डायरेक्ट ॲक्सेस केला जाणार. म्हणजे या प्रिंटरसाठी काय यूज केलं जाणार? जावास्क्रिप्ट यूज केली जाणार आणि जावास्क्रिप्ट यूज केल्यानंतर हे जे इंटरॅक्शन आहे, एवढं प्रोसेसमधून जावं लागायचं. ते प्रोसेस काय होणार? एवढी सगळी जी प्रोसेस आहे, ती प्रोसेसमधून जाण्याची गरज पडणार नाही. म्हणजे इथलचं काम इथेच करायचं. पुढे जायचं नाही. ओके. जस्ट 1 मिनिट. प्रोसेस इथेच केली जायची. याला बोलतात काय? हँडलिंग इंटरॅक्शन क्लायंट साइड. क्लायंट साइडला इंटरॅक्शन काय करायचे? हँडल करायचे. सर्व्हरला लोड येऊन द्यायचा नाही किंवा बर्डन येऊन द्यायचं नाही. म्हणजे असंच नाही, की फक्त एवढंच केल्यानंतर काय होतं? सर्व्हरचं बर्डन हँडल केलं जायचं. त्या ठिकाणी भरपूर सारे प्रोसेस आहे. या ठिकाणी अजून एक प्रोसेस आहे. अशा भरपूर आहे. या ठिकाणी मी जर 2-3 राईट करतोय, तर फक्त 2-3 असं नाही. या ठिकाणी अजून आहे. डोम मॅनिप्युलेशन. डोम मॅनिप्युलेशन पण केलं जातं कशात? थ्रू जावास्क्रिप्ट थ्रू. मग डोम मॅनिप्युलेशनमध्ये काय येणार? या ठिकाणी हा डोम मॅनिप्युलेशन हा कन्सेप्ट खूप मोठा आहे. खूप मीन्स खूप. डोम मॅनिप्युलेशन जे आहे, HTML मध्ये डोम प्रेझेंट केलं जातं किंवा प्रेझेंटेशन केलं जातं डोमचं आणि त्याचं मॅनिप्युलेशन हे जावास्क्रिप्टमध्ये केलं जातं. हे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. डोम जनरेशन किंवा प्रेझेंटेशन HTML मध्ये केलं जातं आणि त्याचं मॅनिप्युलेशन किंवा हँडलिंग ही जावास्क्रिप्टमध्ये केली जाते. मग त्या ठिकाणी डोममध्ये हँडल कसं केलं जाणार? फर्स्ट असणार ॲडिंग एलिमेंट. त्यानंतर असणार अपडेट डेटा इन एलिमेंट. त्यानंतर थर्ड आहे रिमूव्हिंग एलिमेंट. त्यानंतर आहे रेंडरिंग न्यू डेटा. रेंडरिंग न्यू डेटा. न्यू डेटा इंटू एलिमेंट. या टाईपचे भरपूर सारे डोम मॅनिप्युलेशन केले जातात. हे डोम म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲडिंग एलिमेंट हे एक डोम झालं. अपडेट डेटा एलिमेंट हे झालं. म्हणजे या टाईपचे जे डोम मॅनिप्युलेशन आहे किंवा जे हँडलिंग आहे ते कशामध्ये केलं जातं? जावास्क्रिप्टमध्ये. आता जे डोम मॅनिप्युलेशन आहे, मॅनिप्युलेशन म्हणजे काय? आता या ठिकाणी ॲडिंग म्हणजे काय करायचं आहे? डेटा ॲड करायचा आहे, अपडेट करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे, रेंडरिंग करायचं आहे. हे सगळे ऑपरेशन परफॉर्म कशामध्ये केले जातात? जावास्क्रिप्टमुळे आणि ऑपरेशन परफॉर्म केल्यामुळे जो येणारा बर्डन आहे सर्व्हरवर तो काय केला जातो? रिड्यूस केला जातो. अशा भरपूर साऱ्या प्रोसेस आहेत त्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल जर एखादा फ्रेशर नाही, एक्सपिरियन्स लेव्हल जर असेल, एक्सपिरियन्स लेव्हलला या टॉपिकवर एक क्वेश्चन विचारला जातो. तो क्वेश्चन असा आहे, की व्हॉट इज द रोल ऑफ जावास्क्रिप्ट
विथ HTML म्हणजे जावास्क्रिप्टचा HTML सोबत रोल काय आहे? सिंपल त्याचं आन्सर आहे डोम मॅनिप्युलेशन. आपण टॉपिक काय राईट केलं बघा या ठिकाणी जावास्क्रिप्ट विथ HTML. टॉपिकचं नेम आहे ते. मग तसाच एक क्वेश्चन असतो एक्सपिरियन्स लेवलला, फ्रेशरला नाही, एक्सपिरियन्स लेवलला. क्वेश्चन विचारला जातो व्हॉट इज द रोल ऑफ जावास्क्रिप्ट विथ HTML? मग त्याचा आन्सर आहे डोम मॅनिप्युलेशन. आणि ज्यावेळेस तुम्ही आन्सर सांगता डोम मॅनिप्युलेशन कसं केलं जातं हा त्याचा पुढचा क्वेश्चन असणार. मग त्यावेळेस तुम्ही सांगायचं ऍडिंग इलेमेंट थ्रू किंवा अपडेट डेटा इन इलेमेंट थ्रू किंवा रिमूव्हिंग इलेमेंट थ्रू किंवा रेंडरिंग न्यू डेटा इन टू इलेमेंट थ्रू. असे भरपूर सारे कन्सेप्ट आहे त्याच्या थ्रू डोम मॅनिप्युलेशन केलं जातं. हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. जर प्रेशर लेवलला विचारलं तरी किंवा तुम्ही एक्सपिरियन्स लेवलला गेला तरी हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. मग एमपी क्वेश्चन म्हणून या ठिकाणी राईट करतो व्हॉट इज द रोल ऑफ जावास्क्रिप्ट विथ HTML. आन्सर राईट करायचं डोम मॅनिप्युलेशन. मग आता जर त्यांनी विचारलं की बाबा डोम मॅनिप्युलेशन म्हणजे काय किंवा कसं यूज केलं जातं, मग त्यावेळेस त्यांना सांगायचं ऍडिंग इलेमेंट, अपडेट डेटा इन इलेमेंट, रिमूव्हिंग इलेमेंट किंवा रेंडरिंग न्यू डेटा इन टू इलेमेंट. हे तुमचं आन्सर असले पाहिजे. ओके. त्यानंतर आपला याच रिलेटेड पुढचा टॉपिक येतो. याच रिलेटेड आपला जो पुढचा टॉपिक आहे ना तो टॉपिक आहे इंटरग्रेटिंग जावास्क्रिप्ट इनटू पेज. इंटिग्रेटिंग जावास्क्रिप्ट इनटू पेज. जावास्क्रिप्ट इंटिग्रेट कसं केलं जातं पेजमध्ये हा आपला पुढचा टॉपिक असणार आहे. इंटिग्रेटिंग जावास्क्रिप्ट इनटू पेज. आता इंटिग्रेटिंग म्हणजे खूप असं वेगळं काही वाटू देऊ नका. आता जावास्क्रिप्ट कसं यूज केलं जातं पेजमध्ये हेच त्याचा सिंपल मिनिंग आहे. जास्त लोड घ्यायचा नाही, काल सांगितलंय एन्जॉय मध्ये रिलॅक्स मध्ये शिकायचंय. ठीक आहे. इंटिग्रेटिंग जावास्क्रिप्ट इनटू पेज हा सिंपल टॉपिक आहे. मग याचा मिनिंग काय होतं की बाबांनो जावास्क्रिप्ट पेज मध्ये कसं आणि कुठे यूज केलं जातं. ठीक आहे. मग आता याचा सिंपल आन्सर आहे ठिकाणी उद्या राईट करतो. त्याला 3 प्रकारे पेजमध्ये यूज केलं जातं आणि तिन्ही जे कन्सेप्ट आहे, तिन्ही जे टाईप आहे ते सेम ॲज इट इज. CSS चे जसे 3 टाईप होते तेच सेम टाईप कशाचे आहे या ठिकाणी इंटिग्रेटिंगचे आहे. कशामध्ये? जावास्क्रिप्टमध्ये. मग CSS मध्ये जे टाईप होते कोणते? स्टाईल शीटचे जे 3 टाईप होते ना, इनलाईन स्टाईल, एम्बेडेड स्टाईल, एक्सटर्नल स्टाईल, तेच सेम टाईप कुठे आहे या ठिकाणी आहे. मग इंटिग्रेट 3 टाईप मध्ये केलं जातं. फर्स्ट आहे इनलाईन, सेकंड आहे एम्बेडेड आणि थर्ड वन आहे एक्सटर्नल. हे 3 टाईप आपण CSS मध्ये बघितले होते. इनलाईन घेतल्यानंतर काय होतं, एम्बेडेड घेतल्यानंतर काय होतं, एक्सटर्नल घेतल्यानंतर काय होतं. इनलाईनचे ॲडव्हान्टेज आहे तसे ड्रॉबॅक्स पण आहे. तसे एम्बेडेडचे ॲडव्हान्टेज आहे आणि काय आहे ड्रॉबॅक्स पण आहे. तसे एक्सटर्नलचे गुड पण काही कन्सेप्ट आहे, बॅड पण कन्सेप्ट आहे. म्हणजे ॲडव्हान्टेज पण आहे आणि ड्रॉबॅक्स पण आहे. मग आता इनलाईन, एम्बेडेड आणि एक्सटर्नल सेपरेटली सांगण्याची गरज नाहीये. सिंपल वेमध्ये परत एकदा रिव्हिजन म्हणून सांगतो. इनलाईन म्हणजे काय? इनलाईन CSS आपण काही करू शकतो, यूज करू शकतो. इनलाईन CSS कशी आहे? फास्ट वर्क करते. काय करते? फास्ट वर्क करते, बट ती रियूज करता येत नाही. एम्बेडेड स्टाईल काय करता येते आपल्याला? रियूज करता येते, बट ती ॲज कम्पेअर टू इनलाईन फास्ट वर्क करत नाही. आणि त्यानंतर एक्सटर्नल काय करता येते? एक्सटर्नल कोणत्याही एक्सटर्नल पेजमध्ये यूज करता येते. हे त्याचा ॲडव्हान्टेज झाला. आणि ड्रॉबॅक्स काय? त्याला लोड होण्यासाठी टाइम जास्त लागतो. तिन्ही याचे ॲडव्हान्टेज पण आहे आणि ड्रॉबॅक्स पण आहे. मग इनलाईनचं एक्झाम्पल, एम्बेडेडचं एक्झाम्पल आणि एक्सटर्नलचं एक्झाम्पल, तिन्ही एक्झाम्पल आपण बघूया. ठीक आहे. सॉरी.
ब्राउझरला नाही, आपल्याला कुठे जायचं, पीएस कोडकडे आपल्या. हे आपलं बुटस्ट्रॅपचं लास्ट एक्झाम्पल होतं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपण एक जावास्क्रिप्ट नावाने एक पेज बनवूया. बरं, जावास्क्रिप्टचे प्रोग्रामच आपण सेपरेट फोल्डरमध्ये ठेवूया. एक सेपरेट फोल्डर बनवूया, जावा स्क्रिप्ट नावाने एक सेपरेट फोल्डर बनवूया आणि जावा स्क्रिप्टमध्ये एक फाईल राईट करूया. फॉर एक्झाम्पल home.html. आपला टॉपिक काय, या ठिकाणी मेन टॉपिकवर फोकस करायचा आहे, काय, जावास्क्रिप्ट विथ HTML. मग आता home.html याला क्लोज करूया, म्हणजे आपल्याला कोड या ठिकाणी राईट करता येईल. मग आता फाईल बनवली, जावास्क्रिप्टचं एक फोल्डर बनवलं. तुम्हाला पाहिजे असेल तर HTMLच्या फोल्डरमध्ये जे पब्लिक फोल्डर आहे तिथे पण पेज बनवू शकता. ठीक आहे. मग आता त्या पेजमध्ये डॉक टाईप, सगळ्यात आपली फर्स्ट लाईन डॉक टाईप, त्यानंतर HTML डॉक्युमेंट. HTML डॉक्युमेंट मध्ये हेड मध्ये टायटल, टायटल मध्ये राईट करूया जावा स्क्रिप्ट इनलाईन, जावास्क्रिप्ट इनलाईन. त्यानंतर राईट करूया बॉडी. आता कोणाला हेड आणि बॉडी बद्दल डाऊट नकोय असं मला तरी वाटतंय, का, कारण की हेड आणि बॉडी यासाठी आपण कमीत कमी 5 ते 6 दिवस घातले, हेड आणि बॉडी. आणि त्यानंतर जर ऍक्च्युअल कंटेंट बघायचं हेड आणि बॉडी मधील, तर आपला कमीत कमी 15 दिवस गेले. हेड कशासाठी, बॉडी कधी यूज करायचं, हेड कधी यूज करायचं, हेड मध्ये कोणता कंटेंट असतो, कोणतं ऍक्सेस केलं जातं, कोणतं ब्राउझर साईडला यूज केलं जातं, आपण हे सगळं बघितलं होतं. ठीक आहे. हेडचा डेटा कधी ऍक्सेस केला तो, बॉडीचा डेटा ब्राउझर कधी ऍक्सेस करतं, किंवा हेडचा डेटा कधी ऍक्सेस करतं ब्राउझर, हे सगळं बघितलं होतं आपण. त्यानंतर ब्राउझरचा आपण काय बघितली होती, एक डायग्राम बघितली होती, एक ट्रान्सलेटर असतो ब्राउझरला, कोणता डेटा कधी ऍक्सेस केला तो, हे सगळं बघितलं होतं. जे आपण पहिले 15 ते 20 दिवस HTML सुरू होण्याच्या अगोदर जे घातले ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक टॉपिक परत रिवाइज करायचा आहे. ठीक आहे. मग आता बॉडीमध्ये राईट करूया, सगळ्यात अगोदर बॉडीमध्ये राईट करूया सिंपल, एक हेडिंग राईट करूया, हेडिंग मध्ये राईट करूया क्लिक अ प्रिंट, क्लिक अ प्रिंट बटन टू प्रिंट कंटेंट और डेटा. या ठिकाणी एक बटन राईट करूया, क्लिकचं एक बटन राईट करूया, क्लिकचं बटन राईट करूया आणि त्याला रन करूया सिंपल, जसं HTML ला रन करतो सेम तसंच. या ठिकाणी आता क्लिकचं बटन आहे, या ठिकाणी क्लिकवर क्लिक केल्यानंतर प्रिंटचं ऑप्शन काय झालं पाहिजे, ओपन झालं पाहिजे, हे असं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे असा की बुटस्ट्रॅपसाठी तसं आपल्याला नोड डाउनलोड करावं लागतं. नोड काय करावं लागतं, डाउनलोड करावं लागतं. नोडच्या काही फाईल असेल त्या अटॅच कराव्या लागतात. गाईज, कोणाचा तरी माईक ऑन झालाय, प्लीज म्यूट करा फास्ट. तर या ठिकाणी नोड, जसं बुटस्ट्रॅपला काही पॅकेज ऍड करावं लागायचे, काही लिंक कराव्या लागायच्या फाईल, तसं या ठिकाणी कोणतीही फाईल लिंक करण्याची गरज नाही किंवा कोणतेही पॅकेज डाउनलोड करण्याची गरज नाहीये. जावास्क्रिप्ट प्रत्येक ब्राउझरमध्ये इनबिल्ट आहे. प्रत्येक ब्राउझरमध्ये तुम्ही कोणतंही ब्राउझर यूज करा. जर तसं नसेल समजत तर सरळ सरळ जर तुम्ही कोणतंही ऑपरेटिंग सिस्टम यूज करा, तुमच्याकडे ऑपरेटिंग सिस्टम असेल तर समजायचं आपल्या सिस्टम मध्ये जावास्क्रिप्ट इनबिल्ट आहे. तुम्हाला जावास्क्रिप्ट रन करण्यासाठी कोणताही कन्सेप्ट किंवा कोणताही पॅकेज डाउनलोड करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता या ठिकाणी मी एक कन्सेप्ट राईट करतो, ऑन क्लिक विंडो डॉट प्रिंट, असा कन्सेप्ट काय केला या ठिकाणी मी राईट केलाय. आता हा कन्सेप्ट काय आहे त्याचं तुम्ही लोड घेऊ नका. I will be explain everything, what type of concept and what about concept. Don't worry, just relax.
तो टॉपिक काय आहे किंवा तो कन्सेप्ट काय आहे आणि कसा वर्क करतोय त्याचा तुम्ही लोड घेऊ नका. फक्त सध्या इनलाईन म्हणजे काय त्यावर फोकस करा. ठीक आहे. मग आता याला काय करतो मी, रन करूया. रन केले. त्यानंतर रन केल्यानंतर तुम्ही क्लिक बटनवर क्लिक करतोय. क्लिक बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा प्रिंटिंगचं ऑप्शन ओपन झालंय आणि प्रिंटिंगचं ऑप्शन ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डेटा प्रिंट करण्यासाठी आलाय. जे या ठिकाणी हेडिंग आहे ना थोडी कलरफुल बनवूया. कलरफुल बनवण्यासाठी या ठिकाणी स्टाईल पण कोणती यूज करूया, जी आपण स्टाईल यूज करतो इनलाईन यूज करू शकतो ना आपण हेडिंगसाठी इनलाईन स्टाईल, ती इनलाईन स्टाईल या ठिकाणी यूज करूया. फॉर एक्झाम्पल स्टाईल. मग स्टाईल मध्ये काय रेट करणार, बॅकग्राऊंड कलर आणि बॅकग्राऊंड कलर मध्ये फॉर एक्झाम्पल एक्वा. बॅकग्राऊंड कलर आता मी या क्लिकवर क्लिक करतोय. अरे बाबा क्लिक प्रिंट बटन, कलर कुठे गेला, कलर कुठे गेला आहे, जस्ट 1 मिनिट. क्लिकवर क्लिक केल्यानंतर प्रिंट झालं पाहिजे ना, बट कलर पण आला पाहिजे. कलर तर नाही आलाय. या ठिकाणी कलरचा ऑप्शन ऑन आहे, ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईटच असणार आहे. कलर कुठे गेलाय, ओके. मोर सेटिंग. मोर सेटिंग मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन आहे. तुम्हाला साईज किती ठेवायची, काय ठेवायची, आणि या ठिकाणी एक ऑप्शन आहे. ऑप्शन मध्ये बघा बॅकग्राऊंड ग्राफिक्स, म्हणजे बॅकग्राऊंडला जे काही ग्राफिक्स अप्लाय केले तुम्ही ते तुम्हाला प्रिंटसाठी पाहिजे की नाही. या ठिकाणी बॅकग्राऊंड ग्राफिक्स वर क्लिक करूया आणि बॅकग्राऊंड ग्राफिक्स वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपला कलर आपल्याला प्रेझेंट झालाय आणि या ठिकाणी आपण आपली जी काय प्रिंट आहे ती प्रिंट करू शकतो. ठीक आहे. मग आता हे आपण कशा थ्रू यूज केलंय किंवा कसं थ्रू जनरेट केलंय, जावास्क्रिप्ट थ्रू. आणि जावास्क्रिप्ट कोणती यूज केली, इनलाईन. कलरचं काही एवढं मॅटर करत नाही, आपण जावास्क्रिप्ट बघतोय. म्हणजे या ठिकाणी आता स्टाईल जास्त यूज करायची नाहीये. मग आता या ठिकाणी ऑन क्लिक कसं वर्क करतं, विंडो डॉट प्रिंट कसं वर्क करतं त्याचा आपण लोड घेऊ नका. ते तुम्हाला पुढे जाऊन ज्या अपकमिंग लेक्चर आहे त्यामध्ये समजून जाईल. ठीक आहे. म्हणजे हे इनलाईन आहे. जावास्क्रिप्टचा आपण एवढा कंटेंट राईट केलाय ना, तो कसा राईट केलाय, इनलाईन राईट केलाय. म्हणजे एक्झाम्पल कशात झालंय आपलं, इनलाईन जावास्क्रिप्टचं. मग एक कॉपी करून पुढे आपल्या नोटला अपलोड करूया. इनलाईन एक्झाम्पल. ओके. पुढचं एक्झाम्पल कोणतं असणार आहे आपलं, एम्बेडेड. ठीक आहे. आता एम्बेडेड म्हणजे काय, तो कंटेंट काय झाला पाहिजे, रियूज झाला पाहिजे, असं एम्बेडेडचं एक्झाम्पल आपल्याला राईट करायचंय. मग आता एम्बेडेड राईट करण्यासाठी मग या ठिकाणी आपल्याला यूज करावं लागेल स्क्रिप्ट. काय यूज करावं लागेल, स्क्रिप्ट. आणि स्क्रिप्टचा आपल्याला माइम टाईप राईट करावं लागेल, टेक्स्ट. आता कोणाला HTML स्टार्ट होण्याच्या अगोदर 15 दिवस आपण ज्या लेक्चरसाठी घातले होते किंवा आपण ते बघितलंय 15 दिवस, त्यामध्ये माइम टाईप हा एक टॉपिक होता, तो परत रिवाइज करायचा आहे. ज्यांना डाऊट असेल त्यांनी. त्यावर मी आता परत एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे तेवढा टाइम पण नाही आणि मी एक्सप्लेन करणार नाही ती गोष्ट, कारण की आपण त्यासाठी 15 दिवस घातले आहे. ठीक आहे. मग माइम टाईप मध्ये या ठिकाणी राईट करतो टेक्स्ट. जस्ट 1 मिनिट गाईज. हॅलो. 5 ते 10 मिनिट फक्त. 10 मिनिटात निघूया. कॉल करतो लगेच. बरं ठीक आहे, चालेल. टेक्स्ट माइम टाईप करेक्ट करायचा आहे, टेक्स्ट आणि जावास्क्रिप्ट. टेक्स्ट आणि जावास्क्रिप्ट. ओके. मग आता एवढं राईट केलंय. एवढं राईट केल्यानंतर आता काय करायचं, या ठिकाणी एक फंक्शन राईट करतोय मी. आणि फंक्शन राईट केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला नेम देतोय
प्रिंट कंटेंट आणि प्रिंट कंटेंट मध्ये राईट करतो विंडो डॉट प्रिंट. परत तोच क्वेश्चन की काय हे फंक्शन म्हणजे काय, या ठिकाणी प्रिंट कंटेंट असं का आलेलं, ओपन क्लोज ब्रॅकेट का केलं किंवा विंडोज डॉट प्रिंट या ठिकाणी का आलेलं. ते असेल त्याचा लोड घेऊ नका. पहिल्यांदा पण सांगितलं काय, आय विल बी एक्सप्लेन एव्हरीथिंग, व्हॉट टाइप ऑफ कन्सेप्ट अँड व्हॉट अबाउट कन्सेप्ट. ओके, जस्ट रिलॅक्स, डोंट वरी. ठीक आहे, मग आता असं इथे राईट केलंय. आता या ठिकाणी नॉर्मल चेंज करतो, कारण की आता सिंपल सगळ्यांना थोडं जावा किंवा सी लँग्वेज ज्यांची झाली असेल त्यांना कळतं की आता या ठिकाणी मी काय केलंय, फंक्शन डेफिनेशन राईट केले आणि या ठिकाणी आता फंक्शनला फक्त कॉल करतोय. मग फंक्शनचं नेम काय आहे, प्रिंट कंटेंट. प्रिंट कंटेंट आपल्या फंक्शनचं नेम आहे. आता याला रन करूया. आणि त्यावर क्लिक करूया. परत काय झालंय, प्रिंटचं ऑप्शन ओपन झालंय आणि आपला डेटा प्रिंट होणार आहे. मग यामध्ये डिफरन्स काय की या ठिकाणी आपण याला रियूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला या ठिकाणी आता मी फंक्शन काय केलंय, डिक्लेअर करून ठेवलंय. ठीक आहे, आणि त्यामध्ये काय राहिलंय, राईट केलंय विंडो डॉट प्रिंट. आणि ज्या ज्या ठिकाणी मला डेटा प्रिंट करायचा आहे त्या त्या ठिकाणी मी फक्त कशाला कॉल करणार, हे जी प्रिंट कंटेंट नावाचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनला फक्त मी कॉल करणार. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे अजून एक बटन आहे, किंवा कन्सिडर करा माझ्याकडे अजून 10 बटन आहे. सेम मी 10 वेळेस या ठिकाणी याला कॉल करू शकतो. 10 वेळेस कॉल करू शकतो आणि 10 वेळेस कॉल केल्यानंतर मी 10 वेळेस त्याला काय करू शकतो, जनरेट करू शकतो. 10 बटन झाले. मग आता फॉर एक्झाम्पल या बटनवर क्लिक केलं, प्रिंटचं ऑप्शन आलंय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल त्यानंतर मी दुसऱ्या बटनवर क्लिक करतोय, कोणताही रँडम. या ठिकाणी प्रिंटचं ऑप्शन आलंय. म्हणजे काय, एम्बेडेड जे जावा स्क्रिप्ट आहे त्यांनी आपण काय करू शकतो, जो कोड आहे तो काय करू शकतो, रियूज करू शकतो. जो कंटेंट किंवा जो कोड राईट केलाय त्याला रियूज करू शकतो. मग हे एक्झाम्पल सेम कशामध्ये अपलोड करूया, नोट्स मध्ये. आणि त्यानंतर लास्ट एक्झाम्पल आहे एक्सटर्नल. एक्सटर्नलचा एक्झाम्पल या ठिकाणी आता राईट करूया. एक्सटर्नल म्हणजे काय, आता या ठिकाणी ही स्क्रिप्ट असं राईट करायचं नाहीये, फक्त काय करायची, फाईल लिंक करायची. जसं आपण एक्सटर्नल स्टाईल शीट बघितलं होतं सेम तसंच. मग आता या ठिकाणी आपल्याला जसं आपण CSS ची एक फाईल क्रिएट केली होती तसंच सेम या ठिकाणी एक फाईल एक फोल्डर क्रिएट करूया आणि त्या फोल्डरला नेम देऊया स्क्रिप्ट. आणि स्क्रिप्ट मध्ये एक फाईल क्रिएट करूया आणि त्या फाईलला नेम देऊया फॉर एक्झाम्पल प्रिंट डॉट जेएस. आणि या ठिकाणी जो स्क्रिप्ट मध्ये जो कोड राईट केला होता, पुढे गेलाय स्क्रिप्ट मधील कोड, सॉरी त्याला मागे आणूया. स्क्रिप्ट मध्ये जो कोड राईट केला होता ना, फक्त स्क्रिप्ट मधील कोड तो कॉपी करूया आणि त्यामध्ये पेस्ट करूया. ठीक आहे, आणि याला सेव्ह करूया. सेव्ह केला. आता या ठिकाणी काय करायची, जी प्रिंट डॉट जेएस आहे ती फाईल काय करायची, होम डॉट HTML ला काय करायची, अटॅच करायची आहे. मग अटॅच कशी करणार, मग ऍक्सेस कशी करणार, स्क्रिप्टची फाईल आहे म्हणजे या ठिकाणी काय राईट करावं लागेल, स्क्रिप्ट. जर लिंक आपण बघितलंय जसं स्टाईल, एखादं पेज बनवलं असेल आपण स्टाईलचं किंवा CSSचं एखादं पेज असेल तर दुसऱ्या पेजला अटॅच करतो, सेम या ठिकाणी पण तीच मेथड यूज करायची. मग या ठिकाणी राईट करायचं आहे स्क्रिप्ट. स्क्रिप्ट मध्ये काय राईट करायचं आहे, सोर्स म्हणजे SRC. SRC मध्ये आपली प्रिंट डॉट जेएस ही फाईल अटॅच करायची आहे. मग या ठिकाणी प्रिंट डॉट जेएस कुठे आहे, मग त्यासाठी डबल डॉट त्यानंतर स्लॅश. कशामध्ये आहे, स्क्रिप्ट फोल्डर मध्ये आहे. स्क्रिप्ट फोल्डर मधील कोणती फाईल अटॅच करायची आपल्याला, प्रिंट डॉट जेएस. मग राईट करायचंय प्रिंट डॉट जेएस. डन. एवढा कोड राईट केलाय. या ठिकाणी फक्त कशाला कॉल केला, प्रिंट कंटेंटला. मग आता या ठिकाणी प्रिंट कंटेंट
ज्या ठिकाणी असेल कोड त्या ठिकाणी कॉल जाणार आहे आणि तो कॉल जाण्यासाठी ही फाईल या ठिकाणी अटॅच असणं गरजेचं आहे. काय आहे? ॲड करणं गरजेचं आहे. आता ही फाईल या ठिकाणी ॲड केली. ॲड केल्यानंतर ती फाईल काय करणार आहे? या ठिकाणी print.js मधील जेवढा डेटा आहे, तेवढा सगळा डेटा या पेजमध्ये काय येणार आहे? ॲक्सेस केला जाणार आहे. मग प्रिंट कंटेंट हे नावाचं फंक्शन कशामध्ये आहे? print.js मध्ये आहे आणि त्या फंक्शनला काय केलं जाईल? कॉल केला जाईल. रन करून बघूया याला आता. आणि क्लिक. झालंय? क्लिक आलंय. प्रिंट आपण डेटा प्रिंट करू शकतो. ओके. म्हणजे आपण एक्सटर्नल जशी स्टाईल होती, एक्सटर्नल जशी सीएसएस होती, सेम तसंच कोण करणार आहे? जावास्क्रिप्ट. म्हणजे फंक्शनॅलिटी त्यांची चेंज असणार आहे. बरं त्यांचा कन्सेप्ट सेम आहे. काय? की एक्सटर्नल सीएसएस जशी आहे तशीच एक्सटर्नल जावास्क्रिप्ट आहे. जसे एम्बेडेड सीएसएस आहे तशीच एम्बेडेड काय आहे? जावास्क्रिप्ट आहे. जशी इनलाईन सीएसएस आहे तशीच इनलाईन काय आहे? जावास्क्रिप्ट आहे. मग हा कोड कॉपी करूया आणि नोट्समध्ये अपलोड करूया. नोट्समध्ये अपलोड करताना याचा नेम आहे फॉर एक्झाम्पल home.html. इनलाईन नाहीये. एक्झाम्पलमध्ये कन्फ्यूज होताल. एक्सटर्नल अगोदरच्याला पण नेम तेच राहिले का? हो सॉरी, इनलाईन झालंय त्याला पण. ठीक आहे. आता हे झाला होमचा कोड आणि त्यानंतर print.js त्याचा कोड आपण कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करूया. ठीक आहे. याला बोललं जातं काय? एम्बेडेड, इनलाईन आणि एक्सटर्नल जावा स्क्रिप्ट विथ HTML. त्यानंतर अजून एक सांगितलं होतं, ज्यावेळेस आपण स्टाईल शीटचं फर्स्ट लेक्चर घेतलं होतं किंवा सीएसएसचं फर्स्ट लेक्चर घेतलं त्या ठिकाणी सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही एक्सटर्नल स्टाईल शीट यूज करताय किंवा एक्सटर्नल एखादी फाईल यूज करताय, एक्सटर्नल फाईल जर तुम्ही यूज करत असताल तर त्या ठिकाणी तो कोड कसा असला पाहिजे? मिनिफाय फाईलमध्ये असला पाहिजे किंवा मिनिफिकेशन फाईल असली पाहिजे. मिनिफिकेशन म्हणजे काय? हे पण आपण स्टार्टिंगच्या 15 लेक्चरमध्ये बघितलं होतं. मिनिफिकेशन फाईल म्हणजे काय? ती कुठे यूज केली जाते? प्रोडक्शन लेव्हलला. तुमचा ज्यावेळेस प्रोजेक्ट हा प्रोडक्शन लेव्हलला गेला किंवा जातो त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला मिनिफिकेशन फाईलच लागतात. डायरेक्ट अशा फाईल यूज करता येत नाही. या कोडला फक्त हा जो कोड आहे ना, याला कोणत्या कोडमध्ये कन्व्हर्ट करायचं? मिनिफिकेशन कोडमध्ये. नॉर्मल आहे. काय करायचंय? कोड कॉपी करायचंय. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन एखाद्या वेबसाईटला जायचंय, त्या ठिकाणी मिनी जावास्क्रिप्ट नाव सर्च करायचंय, त्या ठिकाणी कोड कॉपी करायचा, पेस्ट करायचा. त्या ठिकाणून जो कोड येईल तो कॉपी पेस्ट करून फक्त इथे द्यायचा आणि एक फाईलचं नेम चेंज करायचं. कोणतं? print.min.js असं नेम द्यायचं आणि ती फाईल कुठे ऍड करायची? या ठिकाणी. ठीक आहे. आज टाइम झालाय. जर नाही जमलं तुम्हाला मिनिफिकेशन फाईल बनवण्यासाठी तर आपण ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. चालेल. आजचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू डे आफ्टर टुमॉरो.